जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणता समर्थ, सृष्टी चालवणारा परब्रह्म ईश्वरच आहे. बघा म्हणले समर्थ, बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपण एखादं छोटंसं काम करतो आणि आपल्याला अभिमान येतो, अहंकार येतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आणि काळावर आपलं नियंत्रण नसतं. वेळ आणि काळ आपण रोखून ठेवू शकत नाही. किंवा सूर्यही त्याचा टाइम झाला की उगवतो, चंद्रही त्याचा टाइम झाला की उगवतो, तेही आपण थांबवू शकत नाही. जन्म आणि मृत्यूही आपण थांबवू शकत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात की बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात. बघा म्हणले समर्थ, आपण जसं वय वाढल तसं आपण वयस्कर होतो. आपण तारुण्यामध्ये कायमस्वरूपी राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपण छोटीशी एखादी गोष्ट करतो आणि आपल्याला त्याचा अभिमान येतो, अहंकार येतो. मग परब्रह्माने ईश्वराने तर एवढी मोठी सृष्टी निर्माण केली आहे, पण परब्रह्माला ईश्वराला कणभर ही अहंकार नाही, कणभर ही अभिमान नाही. तो करून सुद्धा अकर्ता आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण आपण थोडंफार केलं की लगेचच आपलं जय जयकार व्हावं, आपलं कौतुक व्हावं, किंवा आपल्याला लगेचच अहंकार येतो, अभिमान येतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. परब्रह्म ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे. पशुपक्षी, प्राणी, वनस्पती हे सर्व काही परब्रह्म ईश्वराने निर्माण केले आहे, पण त्याला थोडा सुद्धा अहंकार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा समर्थ ते समजावून सांगण्यासाठी आपल्याला सुंदर असा बोध देतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक राजा होता आणि राजाला फार गर्व होता, अभिमान होता. राजाला नेहमी वाटायचं की मी प्रजेची सेवा करतोय, मी सर्व कुटुंबाला सांभाळतोय, माझ्यामुळेच हे गाव सगळं काही सुरक्षित आहे, सुखरूप आहे, माझ्यामुळेच हे गाव 2 टाइम जेवण करते, माझ्यामुळेच हे सगळं घरं सुखी आहेत, असा राजाला भरपूर अहंकार आला होता. आणि त्यावेळेस राजा एका गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला, बघा गुरुदेव, मी परब्रह्म ईश्वरासारखं कार्य करत आहे, माझ्यामुळे सर्व काही हे गाव चालत आहे, माझ्यामुळेच हे सर्व गाव 2 टाइम जेवत आहे, माझ्यामुळेच प्रजा सुखी आहे, माझ्यामुळेच त्यांच्या घरामध्ये 4 पैसे जातात आणि मी सर्वश्रेष्ठ आहे. मी जर नसलो असतो तर ह्यांचे खूप हाल झाले असते असं गुरुदेवांना तो राजा म्हणू लागला. त्यावेळेस गुरुदेवांना कळालं की राजाला त्याच्या कामाचा थोडासा अभिमान आलेला आहे, त्याच्या कामाचा थोडा गर्व आलेला आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही सर्वांना देताना जेवण वगैरे, मग एका ठिकाणी चला, त्याला तुम्ही दिलंय का ते मला सांगा. मग गुरुदेव राजाला घेऊन एका ठिकाणी गेले आणि एक मोठा दगड होता आणि गुरुदेवांनी शिष्याला सांगितलं की तो दगड बाजूला कर. त्यावेळेस तो शिष्याने तो दगड बाजूला केला तर त्या दगडाच्या खाली एक मोठीच्या मोठी अशी बेडूक होता आणि ते बेडूक बघा म्हणले समर्थ, ते बेडूक फळ खात बसलं होतं. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले त्या राजाला, हे राजन, ह्या बेडकाला फळ तुम्हीच घातलं का? त्यावेळेस तो राजा म्हणाला, नाही, मी तर ह्या बेडकाला बघितलं पण नाही, आता तुम्ही दाखवल्यावरच मला दिसलं. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, मग बघा, तुम्ही काय म्हणता की मी सर्व सृष्टीचा हे सर्व गाव मी चालवतोय, माझ्यामुळेच हे गाव सुखात आहे, मग ह्या जर बेडकाला तुम्ही घातलंच नाही तरी तुम्ही कसं काय अभिमान करता? त्यावेळेस राजा थोडा शांत झाला आणि मग गुरुदेवाने दुसऱ्या ठिकाणी नेलं. दुसऱ्या ठिकाणी एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर 3-4 माकडं बसली होती आणि त्यांच्या हातात केळी होती. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, हे राजन, त्या माकडांना केळी तुम्ही दिली का? त्यावेळेस तो राजा म्हणाला, नाही, मी तर त्या माकडांना बघितलंही नाही, मी आत्ताच या ठिकाणी आलेलो आहे, तर मी त्यांना केळी कसं देऊ? त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, बघा, तुम्ही तर म्हणला अख्खं गाव मी चालवतोय, अख्खं गाव माझ्यामुळे सुखी आहे आणि माझ्यामुळे त्यांच्या घरात पैसा जातोय. त्यावेळेस राजा थोडासा अजून शांत झाला. त्यावेळेस गुरुदेवाने तिसऱ्या ठिकाणी नेलं. तिसऱ्या ठिकाणी चिमण्या तांदूळ खात होत्या आणि एका ठिकाणी पाणी ठेवलं होतं. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, या चिमण्यांना तांदूळ आणि पाणी तुम्ही ठेवलं का? त्यावेळेस राजा शांत बसला आणि राजा म्हणाला, नाही, मी या ठिकाणी तर पहिल्यांदाच आलो आहे. त्यावेळेस अजून जरा राजा शांत झाला आणि मग मात्र गुरुदेवानी शेवटचं म्हणजे आपल्या जवळची एक डबी होती, ती डबी शिष्याला म्हणले उघड, आणि ती छोटीशी डबी होती ती उघडली तर त्यामध्ये एक मुंगळा होता काळा आणि तो खडीसाखर खात होता. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, हे राजन, त्या मुंगळ्याला खडीसाखर तुम्ही दिली का? त्यावेळेस राजा म्हणाला, नाही, त्या मुंगळ्याला तर मी आता पहिल्यांदाच बघितलं आहे. त्यावेळेस मात्र राजाचा पूर्णपणे अभिमान, अहंकार कमी झाला आणि त्यावेळेस राजा म्हणाला गुरुदेवांना, हे गुरुदेव, मला क्षमा करा, मला मात्र
अहंकार आला होता, अभिमान आला होता आणि खरंच ही परब्रह्मच ही सर्व काही सृष्टी चालवतोय, त्यानं निर्माण केली आहे, करता तोच आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. आपल्या जर हातात असला असता तर लोकांनी काय केलं असतं काय माहिती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी परब्रह्माने ईश्वराने त्याच्या हातात ठेवल्या आहे. वेळ काळ, दिवस उगवणे, मावळणे किंवा जन्म मृत्यू, बऱ्याच गोष्टी परब्रह्माने ईश्वराने त्याच्या हातात ठेवल्या आहे. त्यामुळे तर ही सृष्टी थोडीफार सुखाने तर जगत आहे. जर ह्याही गोष्टी परब्रह्माने ईश्वराने त्याच्या हातात ठेवलं नसतं तर मनुष्याने एकमेकाला काय केलं असतं कोण जाणे, असं राजाला वाटलं आणि राजाने गुरुदेवांची क्षमा मागितली. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, अबक म्हणले, सर्व काही सृष्टी चालवणारा परब्रह्म ईश्वर आहे. आपण थोडंफार करतो आणि आपल्याला अहंकार येतो. म्हणूनच गुरुदेव म्हणाले राजाला, तुम्ही जर करत आहात हे उत्तमच कर्म आहे, पण त्याचा अभिमान कधीही बाळगू नका. जे काही करत आहे ते ईश्वर परब्रह्म माझ्याकडून करून घेते असं म्हणा, म्हणजे आपल्याकडे अहंकार अभिमान येणार नाही. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण थोडंसं काम करतो आणि आपल्याला अभिमान येतो, अहंकार येतो. म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्माने ईश्वराने ही सृष्टी चालवली आहे. या सृष्टीमध्ये बघा म्हणले समर्थ, किती निसर्गरम्य वातावरण आहे म्हणले. समुद्र, नद्या, दरी, खोऱ्या, विहिरी हे सर्व काही परब्रह्माने ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि आपण थोडंफार केलं की आपल्याला लगे अभिमान येतो. म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यामुळे जरा तरी एखादं काम केलं तर अभिमान अहंकार बाळगू नका. हे एखादं चांगलं सत्कर्म जरी झालं तर परब्रह्म ईश्वराने माझ्याकडून करून घेतलं आणि परब्रह्मानेच हे केलं असं म्हणा म्हटले समर्थ. मगच आपल्याला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होईल आणि आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा अभिमान आणि अहंकार येणार नाही असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तर आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.